नमस्कार, मी पंकज शिव भगत, प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचा राष्ट्रीय प्रेसिडेंट आहे। आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज दिनांक 11 जुलै 2023 पासून आमरण बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत। आमची मागणी अशी आहे की नांदेड शहरामध्ये जे शिवाजीनगर भाग आहे तिथं त्या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे आणि उद्योग क्षेत्रासाठी राखीव क्षेत्र आहे। ते 56 एकर जमीन एका ट्रस्टीला शासनानं लीजवर दिलेली आहे 90 वर्षाच्या, आणि त्या ट्रस्टीनं काय केलं की स्वतःचे उद्योग न उभारता त्या ठिकाणी कमर्शियल व्यवहार चालू केलेला आहे। आणि जवळपास आज म्हणजे 1 2 3 जवळपास आज 6000 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। आणि जिल्हाधिकाऱ्याला आम्ही 26 एप्रिल 2023 मध्ये पहिलं निवेदन दिलं होतं की अशा प्रकारची या ठिकाणी घटना घडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांची भेटसुद्धा आम्ही घेतलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की DICचे जे अधिकारी आहेत त्यांना चर्चेला बोलवलं होतं, पण DICचे अधिकारी अमोल इंगळे हे काय या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे चर्चेला आले नाही, त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही। आणि इंगळे काय करायला तर ज्या DICचे अधिकारी की ज्याला संस्थेला दान हे दिले जमीन त्या संस्थेला म्हणतात तुम्ही कारवाई करा। आता संस्थेनं त्यांना व्यवहार केला चुकीच्या पद्धतीनं, सबलीज करता येत नाही। सबलीज करता न येताना सुद्धा त्यांनी सबलीजवर त्या जागा दिलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या जागेच्या रजिस्ट्र्यासुद्धा झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। त्या ठिकाणी दारूचे दुकानं, दारूचे बार, पेट्रोल पंप आहेत, शाळा आहेत इंग्रजीच्या, आणि अनेक उद्योग छोटे छोटे उद्योग व्यवसायाला दिलेले आहेत, हॉटेलाला याला पानटपऱ्याला। तर हे नियमानं करता येत नाही, आणि जे नियमानं करता येत नाही शासनाचे सर्व कायदे बाजूला ठेवून, शासनाचे सर्व नियम बाजूला सारून बेकायदेशीरपणे राजरोसपणे हा भ्रष्टाचार चालू आहे। यामध्ये राजकीय लोक हे सहभागी आहेत। काही असे राजकीय लोक आहेत ते ट्रस्टीचे लोक म्हणतात की आम्ही याला विचारून देतो, त्याला विचारून देतो, म्हणजे राजकीय लोकांच्या मोठ्या लोकांचे नावं घ्यायलेत मंत्र्याचे। तर आम्हाला एवढंच म्हणायचं की कुठलाही जरी मंत्री झाला तर शासनाची जी जमीन आहे ती शासनाची जमीन तुम्हाला ज्या व्यवसायासाठी दिली होती तो व्यवसाय जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही ती जमीन परत शासनाला करणं हे एक मार्ग आहे, आणि शासनानं ती परत जमीन घेतली पाहिजेत। आणि जे उद्योग करणारे व्यावसायिक लोक आहेत त्यांना ती जमीन वाटप केली पाहिजेत, अशी आमची मागणी आहे। जिल्हाधिकाऱ्यांना आमची एवढीच विनंती आहे की बाबा जिल्हाधिकाऱ्यांनी ती गैरमार्गानं कामं चालू आहे ती जमीन शासनानं ताब्यात घ्यावी आणि उद्योग करणाऱ्या व्यावसायिकाला ती जमीन परत द्यावी। जे कॅम्ब्रिज विद्यालय जे आहे इंग्रजी शाळा आहे, जवळपास 2500 विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये, आणि मी माहिती घेतली त्यांची की 50,000 रुपये एका विद्यार्थ्याला तिथं डोनेशन आहे। तर जवळपास 11-12 कोटी रुपयाचा दर वर्षाला व्यवहार आहे त्याचा। तर असे जर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पाल्याची लूट होत असेल तर प्रशासन काय झोप घेते की काय या ठिकाणी? शासनाला तर माहिती होऊ देत नाहीत, मग प्रशासनाला माहिती नाही का? जिल्हा उद्योग केंद्राच्या सगळ्या अधिकाऱ्याला माहिती आहे तिथं काय चालू आहे ते, पण डोळे झाप करतात, पाहून न पाहिल्यासारखं करायचं आणि जे काय चालू आहे ते राजरोसपणे चालू द्यायचं। म्हणजे याच्यामध्ये काय आहे की अधिकारीसुद्धा याच्यामध्ये विलीन असल्याचं स्पष्ट चित्र आहे। आणि आमची मागणीच आहे की ती जमीन शासनानं पुन्हा परत घ्यावी आणि उद्योग करणाऱ्या तरुणांना ती द्यावी, तिथं उद्योग लावावेत आणि नांदेडमधली जी बेरोजगारी वाढली ती कमी करावी।